पुणे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आज गुरुवारी जिल्हा परिषदेत आढावा बैठक घेतली। सुरुवातीला जिल्हा परिषदेने केलेल्या कामकाजाबरोबरच विविध योजना यांची माहिती आणि वर्षभरातील कामाचा अहवाल वाचन करण्यात आलं। या बैठकीत बोलताना डॉक्टर पुलकुंडवार यांनी कायाकल्प योजना, आदर्श शाळा यासारख्या दिशादर्शक योजना राज्याला कोल्हापूर जिल्हा परिषदेने दिल्या। अशाच नवनवीन योजना जिल्हा परिषदेकडून यापुढेही राबवण्यात याव्यात अशा सूचना बैठकीत केल्या। ग्रामीण आणि शहरी भागात कचरा, प्लास्टिक दिसणार नाही याची दक्षता घ्या। उघड्यावर पडलेला कचरा दिसल्यास त्याचे फोटो काढून नागरिकांनी ग्रामपंचायत आणि गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी। याची सुरुवात कोल्हापूर जिल्ह्यातून करावी असंही त्यांनी सूचित केलं। या नियमाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यकता असल्यास दंडही करावा असे निर्देशही त्यांनी दिले। ग्रामपंचायतीच्या वैधानिक कामकाजावर गटविकास अधिकाऱ्यांचं नियंत्रण असणं आवश्यक आहे। यासाठी गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतींना प्रत्यक्षात भेटी द्याव्यात। तसंच आर्थिक नियमांचं उल्लंघन झाल्यास कारवाईबाबत आग्रही राहावं। जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकणाऱ्या मुलांची संभाषण कला वाढावी यासाठी विशेष अभियान राबवावं अशा सूचना त्यांनी दिल्या। सामान्य प्रशासन विभागाकडील आढावाही त्यांनी घेतला। यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी जिल्हा परिषदेने सुरू केलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रम आणि घेण्यात येणारे उपक्रम याची विभागनिहाय माहिती दिली। बैठकीला पुणे विभागीय आयुक्त नितीन माने, सहाय्यक आयुक्त अजय जोशी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका सुषमा देसाई, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई, उपमुख्य कार्यकारी अधिकारी माधुरी परीट यांच्यासह सर्व खाते प्रमुख आणि गटविकास अधिकारी उपस्थित होते।